हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहेत? स्टडी कशी चालली? क्वेश्चन पेपर सॉल्व करतायत ना? हे इंग्लिश, सायन्स, मॅथ इन प्रत्येक वहीमध्ये लिहून ठेवा, बरोबर आहे? क्वेश्चन पेपर सोल्युशन बोर्डाचे, आणि सराव झाला की तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची उत्तरं सहजासहजी लिहिता येतील. इझिली यू कॅन राईट क्वेश्चन्स अँड आन्सर्स ॲज यू लाईक, बरोबर की नाही? आज आपण इंग्लिशमध्ये वाक्यरचना, लेटरमध्ये काय टाकायचं, निबंधामध्ये कशा प्रकारे लिहायचे, त्याच्यातले एक एक वाक्य, दोन दोन वाक्य तुम्हाला येत जाईल. व्यवस्थित बोलण्याचं टेन्सनुसार जर समजलं तर वी विल गेट द टेक्निक ऑफ स्पीकिंग इंग्लिश, नाही का? हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, हाऊ टू राईट, and there are many poems, lessons throughout all English. बघा आता इथे, the boy's father watches TV more than the boy. The boy's father watches the TV more than the boy. More than comparative degree आली. As soon as positive degree. He is the strongest person, superlative degree. He is the strongest person all over the world. जगामध्ये, नाही का? He is as strong as moon. As strong as, बघा, पॉझिटिव्ह डिग्री. पण आता जर म्हटलं रामा इज क्लेवर दॅन गोपाल, गोपालपेक्षा रामा काय आहे? हुशार आहे. म्हणजे कोणती डिग्री झाली? कंपॅरेटिव्ह. अशा प्रकारे क्वेश्चन टॅग, डिग्री, नो सुनर दॅन, ॲज सून ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, याच्यातले 3 वाक्य मित्र आहेच. नंतर ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, वर्ब आहे. त्याच्यातले 5-6 मार्क. म्हणजे तुम्हाला याच्यावर पूर्ण कॉन्क्रीट तुम्हाला यूज करता आले हे वर्ड, की तुम्हाला इंग्लिश लिहिता येईल, वाचन करता येईल. आता बघा, हे लॉन्स आर ॲज स्मूथ ॲज ग्लास. लॉन्स आर ॲज स्मूथ ॲज ग्लास, पॉझिटिव्ह डिग्री. याचा अपोजिट करायचा, इग्नोरन्स. इग्नोरन्सचं काय होईल? नॉलेज. इग्नोरन्स, नॉलेज, ज्ञान, इग्नोरन्स. विक्टोरीज. विक्टोरीजचा अपोजिट काय आहे? डिफीट. डिफीट, पराभव, नाही का? डिफीट, पराभव. वी लिव्ह टू इट अँड नॉट ईट टू लिव्ह, नाही का? We live to eat. We live to eat. आपण जगण्यासाठी जेवण करतो, खातो. खाण्यासाठी जगतो का? नाही. आपण जगण्यासाठी eating. We live to eat. जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही. खाण्यासाठी जगतो का? नाही, जगण्यासाठी खातो. म्हणजे थोडं थोडं खायचं. वी लिव्ह टू ईट अँड नॉट ईट टू लिव्ह. किती मस्त वाक्य बघा. आय विजिटेड द एक्झिबिशन. एक्झिबिशन म्हणजे काय? तुमचे जे प्रदर्शन आहे. आय विजिटेड द एक्झिबिशन विथ माय फादर अँड फ्रेंड. प्रदर्शनाला मी माझ्या वडिलांबरोबर आणि मित्रांबरोबर भेट दिली. विजिटेड, भूतकाळ झाला. आय विजिटेड द एक्झिबिशन विथ माय फादर अँड फ्रेंड्स. भूतकाळात सांगितलं, भेट दिली होती. देर वॉज ए ग्रेट रश आउटसाइड द पार्क. आहे की नाही? देर वॉज द ग्रेट रश, खूप गर्दी होती. कुठे?
पार्कच्या बाहेर, नाही का, आउटसाइड द पार्क, देर वॉज ए ग्रेट रश आउटसाइड द पार्क. ओके, अशा प्रकारे इंग्लिश वाक्य इंग्लिश वहीमध्ये लिहून ठेवा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके, थँक्यू, बाय. इंग्लिश बोलण्याचं चांगलं शिकले आहात तुम्ही आता.